आपण कितीही मोठे झालो तरी आपली पहिली कमाई कधीच विसरू शकत नाही, कारण त्यामागे असतो संघर्ष, मेहनत आणि स्वतःवरचा पहिला विश्वास. आणि आज आपण अशाच एका महान अभिनेत्याची गोष्ट जाणून घेणार आहोत, ज्यांनी फक्त ₹7.50 आपला प्रवास सुरू केला. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणे या आपल्या खास मराठी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण साजरा करत आहोत भारतीय चित्रपट सृष्टीतील एक दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा वाढदिवस. त्यांच्या अभिनयाची खोली, साधेपणा आणि वास्तववादी शैलीने त्यांनी अनेक पिढ्यांवर प्रभाव टाकला आहे. पण त्यांच्या या यशामागे एक अतिशय साधी आणि प्रेरणादायी सुरुवात आहे, जी कदाचित अनेकांना माहिती नसेल. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. आज लाखो रुपयांचं मानधन घेणाऱ्या या अभिनेत्याची सुरुवात अत्यंत साधी आणि संघर्षपूर्ण होती. नसीरुद्दीन शाह यांचा जन्म 20 जुलै 1950 रोजी उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती, पण हा मार्ग सोपा नव्हता. त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि नंतर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे शिक्षण घेतलं, जिथे त्यांनी अभिनयाची सखोल तालीम घेतली. नाट्यप्रयोगांमधून त्यांनी आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली, पण कॅमेऱ्यासमोरचा त्यांचा पहिला अनुभवही तितकाच खास होता. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की अमन नावाच्या एका चित्रपटात काम करून त्यांना पहिलं मानधन म्हणून अवघे ₹7.50 मिळाले होते. त्यावेळी ते मुख्य भूमिकेत नव्हते, तर फक्त गर्दीतील एक चेहरा, एक एक्स्ट्रा आर्टिस्ट होते. पण त्या छोट्याशा भूमिकेनेच त्यांच्या मोठ्या स्वप्नांना पहिली चालना दिली. ही रक्कम आजच्या काळात खूपच लहान वाटू शकते, पण त्यावेळी ती त्यांच्या मेहनतीची पहिली कमाई होती आणि त्यांच्यासाठी ती अमूल्य होती. या अनुभवाने त्यांना केवळ आत्मविश्वास दिला नाही, तर पुढे जाण्याची प्रेरणाही दिली. पुढे त्यांनी निशांत, मंथन आणि स्पर्श सारख्या समांतर सिनेमांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली. या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा इतक्या जिवंत होत्या की प्रेक्षकांचं भावनिक नातं त्या पात्रांशी जुळलं. त्यांचा अभिनय हा केवळ अभिनय नसून वास्तवाचा आरसा आहे, असं अनेक समीक्षक मानतात. नसीरुद्दीन शाह यांनी केवळ आर्ट फिल्म्समध्येच नव्हे, तर व्यावसायिक चित्रपटांमध्येही आपली छाप पाडली. जाने भी दो यारो, मासूम आणि अ वेन्सडे सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. त्यांच्या अभिनयाची रेंज इतकी व्यापक आहे की ते कोणत्याही प्रकारच्या भूमिकेत सहजपणे रंगून जातात. त्यांच्या या प्रवासातून आपल्याला एक महत्त्वाचा धडा मिळतो. सुरुवात कितीही छोटी असली तरी जर तुमच्यात जिद्द, मेहनत आणि आपल्या कलेवर प्रेम असेल तर यश नक्कीच मिळतं. छोट्या भूमिकेतून सुरू झालेली ही वाटचाल पुढे जाऊन भारतीय चित्रपटसृष्टीतील एका अत्यंत सन्माननीय आणि प्रतिभावान अभिनेत्यापर्यंत पोहोचली. ही कहाणी आपल्याला सांगते की यश अचानक मिळत नाही, ते छोट्या सुरुवातींपासून, सातत्यपूर्ण मेहनतीतून आणि स्वतःवरच्या विश्वासातून घडत जातं. त्यांच्या कलेने आपल्याला विचार करायला लावलं, हसायला लावलं आणि कधीकधी डोळ्यात पाणीही आणलं. आजच्या या विशेष दिवशी आपण नसीरुद्दीन शाह यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या या अद्वितीय प्रवासाला सलाम करूया. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तुमची पहिली कमाई किती होती कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.